चला पहा. काल अपूर्णांक संख्या सुरू केल्या होत्या आपण, है ना. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर पाहिलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला त्याचा बेस पाहिजे. अपूर्णांक सॉरी अपूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पाहायच्या आपल्याला. ठीक आहे. सुरू करूया आपण. बेरीज वजाबाकी पासून काय होतं. बेरीज वजाबाकी करत असताना सगळ्यात महत्वाचं होतं की तुम्हाला एक नियम माहित पाहिजे. बेरीज वजाबाकी दोघांचा 3/4 अधिक तुम्हाला म्हटलं सुद्धा 7/6. ठीक आहे. आता होणार काय इथं, तर बेरीज करत असताना सरळ सरळ बेरीज नाही होत की बा तुम्ही अंशाची अंशासोबत बेरीज केली, 7-3-10, 6-4-10, 10 कटली. तसं नाही. बेरीज आणि वजाबाकी दोन्हीमध्ये तुम्हाला छेद समान करावा लागतो. छेद समान करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जो सगळ्यात मोठा छेद आहे त्या छेदाच्या पटीतील अशी संख्या घ्यावी लागते जी इतर छेदांच्या पटीत येईल, म्हणजे दोन्ही छेदांचा लसावी घ्यावा. ठीक आहे. ही एक पद्धत आहे आणि हीच पद्धत जास्त करून प्रचलित आहे. कारण काय होतं की आपल्याला दोनच अपूर्णांक संख्यांची बेरीज दिली असते असं नाही, दोन पेक्षा जास्त अपूर्णांक संख्यांची बेरीज दिलेली असते. त्यावेळेस आपण एक पद्धत आहे तिरप्या गुणाकाराची, ती वापरू शकत नाही. ठीक आहे. तिरप्या गुणाकाराची पद्धत जी आहे ती वापरू शकत, कारण ही जी बेरीज दिलेली आहे त्या तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने फक्त दोन अपूर्णांकच एका वेळेस जे आहेत ते कॅल्क्युलेशन मध्ये घेता येतात. त्यामुळे त्याच्यात टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होऊन जाते. जिथं आवश्यक असेल दोनच अपूर्णांक असतील आपण पटपट कॅल्क्युलेशन करण्यासाठी तिरपा गुणाकार करू शकतो. पण मोस्टली आपल्याला काय करावं लागतं, लसावीच काढावं लागतं. मग लसावी म्हणजे काय, तर लसावी म्हणजे काय, तर अशी संख्या लहानात लहान अशी संख्या ज्या संख्येला या दोन्ही संख्यांनी छेदांनी भाग जाईल, म्हणजेच म्हणण्याचा अर्थ काय, या दोघांच्या पटीतील समान संख्या. तर हे काढत असताना आपण सोपं काम करतो की सगळ्यात मोठा छेद पाहतो आणि त्या छेदाच्या पाड्यात अशी संख्या पाहतो जी संख्या याही छेदाच्या पाड्यात असेल, म्हणजे याही छेदाच्या पटीत असेल. मग 6 आहे. आता छेद समान करायचा बेरीज करण्यासाठी एक पद्धत ही आहे. मग छेद समान करायचा तर मग काय, तर बस 6च्या पटीतली संख्या पाहिजे. 6 × 6 साईन दुनी 12. ठीक आहे. साईन दुनी 12 ते 12 4च्या पाड्यात सुद्धा येतात, 4-3-12 म्हणजे 12 अशी संख्या आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला छेद बदलता येतो, छेद समान करता येतो. मग आपल्याला छेद करायचा आहे 12. मग 12 करायचं आहे म्हटल्यानंतर या छेदाला 2 गुणावं लागेल, साईन दुनी 12 होतील, आणि या छेदाला 3 गुणावं लागेल, 4-3-12 होतील. ठीक आहे. आता छेदाचा गुणाकार ज्या संख्येने केला असेल त्या संख्येने अंशाचा गुणाकार सुद्धा करायचा. छेद आणि अंश समान स्वरूपात बदलले पाहिजे, गुणोत्तर सेम राहिलं पाहिजे. बघा 7/6 म्हणजे 7-6 यांचा जो संबंध आहे अंश छेदाचा, जो गुणोत्तरीय संबंध आहे, ठीक आहे, जो तुलनात्मक संबंध आहे तो समान राहिला पाहिजे. हा तुम्ही दुप्पट केला आणि वर तसाच ठेवला तर तो संबंधच बिघडतो. 7/6चा जो संबंध आहे तो 7/12चा संबंध नाही, 7चा 12शी तो संबंध नाही, तो 7चा 6शी. ठीक आहे. म्हणून छेदाचा ज्या संख्येने गुणाकार केला त्याच संख्येने अंशाचा सुद्धा गुणाकार, इथे छेदाचा 3 गुणाकार केला, अंशाचा सुद्धा 3 गुणाकार. पुढे पहा. आता छेद जो आहे तो समान झाला, आहे की नाही. हा झाला 4-3-12, हा झाला साईन दुनी 12, तर छेद काढून घ्यायचा कॉमन, तो कॉमन घेतो 12. तुमचा झाला अंश झाला हा 3-3-9 आणि दुसरा अंश बेरीज करतो 7-2-14. 14 किती होतील, 14 होतील 23, 23/12 झालं तुमचं. आता हा बट ऑब्विसली हे होऊ शकतं की तुम्हाला ऑप्शन मध्ये 23/12 दिलेले असू शकतात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असू शकतो. तर कालच शिकलो आपण, एक तर हे ऑप्शन असेल किंवा मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तो बदलायचा. 12चा पाडा म्हणून 23 पेक्षा लहान संख्येपर्यंत 12च आहे, कारण 12-12-24 होतात, ते 23 पेक्षा मोठे होतात. मग आपण म्हटलं 12 इथं 12 एक गुणाकार केला, 23 मधून 12 गेले म्हणजे काय राहिले, 11 झालं. छेदात 12, 1.1/12 सॉरी 1.11/12. ऑप्शन मध्ये जसं असेल तसं उत्तर द्यायचं. क्लिअर आहे ना. दुसरी पद्धत काय, हेच गणित सोडवण्यासाठी आपण दुसरी पद्धत वापरू शकतो, त्याला 3 पाऊल आधार. ठीक आहे. तर हा आपल्याला माहित पाहिजे, कधी कधी याची गरज पडते. सरळ 3 गुणाकाराची कधी कधी गरज पडते आपल्याला, तर माहित पाहिजे. ठीक आहे. एक मिनिट.
मग तिरपा गुणाकार कसा करतात? जसं संख्या आपल्याला दिली आहे 3/4 अधिक 7/6. तिरपा गुणाकार सोपं. अंशाचा छेदाशी गुणाकार. ठीक आहे, तिरपा गुणाकार 3 × 6 अधिक 7 × 4 छेदात. या छेदाचा गुणाकार 4 × 6 किती झालं? साइन 3 18 अधिक 7 × 4 = 28 छेद 6 × 4 = 24. 18 अधिक 28 किती होतात? 18 अधिक 28 होतात 46. 46/24. आता एक लक्षात घ्या, अपूर्णांक जो आहे त्याचं सुधारित स्वरूप पाहिजे असतं आपल्याला. म्हणजे अंश आणि छेदाला समान संख्येने भाग जात असेल तर समान संख्येने भाग द्यायचा. अपूर्णांक लहानात लहान करायचा. तेव्हा 2 भाग दिला 46 ला, 2 भाग दिला 24 ला. 46 ला 2 भाग दिला म्हणजे अर्धे केले 23 आले. 24 ला 2 भाग दिला अर्धे केले 12 आले. 23/12 किंवा मग 1/12 हे जसं दिलं. उत्तर बदलत नाही, पद्धत बदलते. बघा तिरपा गुणाकार कसा? पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्याचा छेद याचा गुणाकार, दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद याचा गुणाकार आणि दोन छेदांचा छेदांक त्याची बेरीज आहे ना, आणि त्याला लहान करत आपलं उत्तर काढायचं. अविनाश, दोन्ही पद्धती क्लिअर आहेत. आपल्याला भर द्यायचा लसावी काढण्याच्या पद्धती. अविनाश है ना? चल दुसरं उदाहरण 5/8 3/12. बरोबर, सोपं आहे. आपल्याला आता 8 ला 12 मध्ये नाही बदलत आहे. 8च्या पाड्यात 12 येत नाही, छेद एकमेकात बदलत नाही. मग 12चा पाडा म्हणून 12×24 8×3 = 24. म्हणजे 24 अशी संख्या आहे. 24 आला 26 आला याचा. 24 अशी संख्या झाली की ज्या संख्येमध्ये 12ही बदलतो 8ही बदलतो. मग 12ला 2 गुणाकार केला तर 24 होतो. 8चा 3 गुणाकार केला 24 होतो. छेदाचा 2 गुणाकार केला, अंशाचा 2 गुणाकार, छेदाला 3 गुणाकार केला, अंशाचा 3 गुणाकार. मग काय होईल? 24 तर आपले कॉमन झाले छेदात. 8×3 = 24 भाग 24 हा 24 कॉमन काढून द्यायचा. 5×3 = 15 आणि 3×6. एका वेळेनंतर, एका विशिष्ट वेळेनंतर तुम्ही हे शिकून जा. इथल्या इथंच कॅल्क्युलेशन करा. 5×3 = 15, 3×6 = 15, 21 डायरेक्ट लिहा. तर सुरुवात आहे. ठीक आहे, धीरे 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 एक वेळ तुम्ही रुटीन मध्ये आला, तुमची सवय लागली तुम्हाला, की मग तुम्ही ऑटोमॅटिकली ते काय करता, डायरेक्ट लिहिणं सुरू करता. 1×15=21/24. आता पुन्हा 21 आणि 24 अंश आणि छेदाला समान संख्येने भागतात. कितीने? 3 भाग द्यायचा. 3×7=21, 3×8=24, 7/8. आता हा नाही बदलत, कारण हा छेदातील अपूर्णांक आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदलत नाही, अंशातील अपूर्णांक बदलतो. बरोबर, 7/8 तुमचं उत्तर. ठीक आहे, सोपं आहे उदाहरण है ना. सोपी सोपीच माहिती सुरुवातीला, धीरे 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 आपण काय करू. ठीक आहे, आता 712 अधिक 9/11/24 अधिक 5/18. बरोबर, ठीक. मग आता तुम्हाला काय करायचं? छेद समान करायचं. पण छेद 12 आहे, 24 आहे, 18. आता 12चा पाडा म्हटलं तर 12×24 होतात. पण तीनही छेद समान झाले पाहिजे. सगळ्यात मोठा छेद पहा 24. आता 24च्या पटीतल्या संख्या आहे, जेणेकरून 12 आणि 18च्या पटीत आल्या. 24×48. 12×48 होतात, पण 18च्या पाड्यात 48 येत. लसावी काढत बसणार ते झंझट करायची. 24×3 = 72. 12×72 18×72. 72 ही संख्या आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छेद बदलत आहे, कॉमन होत जाते. मग 24×72 18×72 12/72. छेदाचा 6 गुणाकार केला, अंश 7 आहे त्याचाही 6 गुणाकार करायचा. या छेदाचा 3 गुणाकार केला, या अंशाचा 3 गुणाकार करायचा. या छेदाचा 4 गुणाकार केला, अंशाचा 4 गुणाकार करायचा. ठीक आहे, इकडे लिहितो. छेद तर 72 आहे आपला, छेद कॉमन काढला. 7×6 = 42. 11×3 = 33.
5 चोक बेरीज करायची आपण है ना. 42 आणि 33 किती झाले तर 75. 40 ते 70 3 5 75 आणि 20 95. 95 छेद 72. पुन्हा जर अंश आणि छेदाला समान संख्येत भाग जात असेल तर ठीक, जात नसेल तर तसंच ठेवा किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकात बसून घ्यायचं शिकले. 72 एक 72. 95 मधून 72 गेले 23 आहे. छेदात आणून एक पूर्णांक 23 छेद 72. क्लिअर है ना. नेक्स्ट 4 नंबर आणखी उदाहरण जाऊ. आपण म्हटलं 1/2 अधिक 1/6 1/6 अधिक 1/8 बरोबर. काय सोपं आहे. अंशात ते एकच आहे. आता बघा 8 मध्ये 6 नाही बदलत. 6च्या पाड्यात 8 नाही. 4चा 2च्या येते पण सगळेच आले पाहिजे. 8 तरी 16 म्हटलं तरी 6च्या पाड्यात येईल. 8 तरी 24. 6 चोक 24. 4 7 24. 12 24. 24 अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये आपल्याला छेद बदलतो. बघा 12 दुनी 24. इथं सरळ सरळ आहे. इथं 12 येते कारण 1 सोबत 12चा गुणाकार होईल 12 येते. हे होतील बघा 4 7 24 इथं 6 येते. 12 अधिक 6. 6 चोक 24 इथं काय होते अधिक 4 येते. 1 सोबत गुणाकार झाला 4चा तर काय होणार 4 होणार आणि 8 3 24 तिथं अधिक 3. आता डायरेक्ट लिहायचं. छेदात आले 24. 12 अधिक 6 18. 12 6 18. 18 22 25. 25 छेद 24 म्हणजे 1.1 छेद 24. 1.1 छेद 24. 12 18. 18 22 25. 1.1 छेद 24. अविनाश क्लिअर आहे का. अविनाश समजलं का. अविनाश बघा एक अंशात असताना तुमच्यासाठी सगळ्यात सोपं होऊन जातं कारण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येईल. अंशात जर एक असेल तर ठीक आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो आपण. डायरेक्टच कॅल्क्युलेशन करतो अंशात एक असेल तर. असं म्हटलं 1/6 अधिक 1/12 1/18. मग काय होईल आपण तेच म्हणतो की बस 6 12 आणि 18 छेद 18 पर्यंत आहे. तर 18च्या पटीतील संख्या पाहिजे. तर 12च्या पटीत येत नाही तर 18 तुम्ही 36 ठीक आहे. 12 तुम्ही 36 6 36 तर 36 घेतलं बा 6 गुणीला 6 घे वर 6 आहे 3 12 3 36 होतात अधिक 3 है ना. आणि 18 तुम्ही 36 होतात अधिक 2. तुम्ही काय म्हणा की सर 6 3 9 11 छेद 36 हे झालं उत्तर. हे सिंपल होऊन जातं है ना. हे काय म्हणतात एकदम सोपं होऊन जातं. तर एक अंशात आहे म्हटल्यानंतर आपल्याला काही गुणाकार करावा लागत नाही. कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. डायरेक्ट आपण उत्तर जे आहे ते घेऊ शकतो. कुठंच कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे ना. पूर्णांक अपूर्णांकावर आपण पुन्हा जाणारच आहोत. पण पूर्णांक अपूर्णांकावर जाण्यापूर्वी आपल्याला फक्त अपूर्णांक जे आहेत त्यांची बेरीज वजाबाकी पाहिजे. मग पूर्णांक अपूर्णांकाकडे जातो. ठीक आहे. आता पुन्हा हे पण 7/15 अधिक 9/20 अधिक 11/30 प्रश्न. पुन्हा काय आपल्याला छेद समान करायचं. पहिले हीच पद्धत जी आहे त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू. छेद समान करायचं 15 20 30. 15 तुम्ही 30 होतील पण 20 तुम्ही 40 होतात. 20च्या पटीत 30 येत नाही ना. आणि आपल्याला अपूर्णांकात जायचं दशांश अपूर्णांकात जायचं. मग 30च्या पटीत संख्या घ्यायची 30 20 60
20 त्रिक 60, 15 चौक 60, मग 60 घेतल्यावर नाही हे झालं 30 दुनी 60, 11 गुणिले 2, 20 त्रिक 60, मग हे 9 गुणिले 3 आहे ना, आणि 15 चौक 60 म्हणजे 7 गुणिले. आता इथं पहा काय होते 60 चा आपला छेद झाला 7 चौक 28 अधिक 9 त्रिक 27 आणि 11 दुनी 22 ती झाली बेरीज. बेरीज झाली बघा 20 20 60, ठीक आहे, 20 20 40 आणि 20 60, 8 7 15 9 17, 60 17 77 60. पुन्हा याला असंच ठेवा किंवा मग 60 1 60 17 1.17 असंही म्हणू शकता. क्लिअर आहे ना. बेरीज करत असताना असंच करा. याच्यावर उदाहरणं सोडवायची फक्त. मी फक्त तुम्हाला सुद्धा पद्धती सांगतोय, ठीक आहे. याच्यावर आपल्याला रँडम उदाहरणं सोडवायची, बेरीज वजाबाकी एकत्रित येऊ. फक्त आता सध्या हे समजून घ्या की बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, ठीक आहे. मग पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची, मग त्याच्यावर उदाहरण, मग गुणाकार भागाकार त्याच्यावर उदाहरण, आणि मग एकत्रित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सिम्प्लिफिकेशनची उदाहरणं येते त्याच्यावर ते उदाहरण. म्हणजे एकत्रित तुमचं सगळं कॅल्क्युलेशन समाविष्ट करू, ठीक आहे. आता एक प्रश्न आहे. मी जर म्हटलं की 3/4 वजा 1/2 उत्तर आहे प्रश्नार्थ चिन्ह काढले. मग इथे सुद्धा तेच तुम्हाला छेद समान करायचा, वजाबाकी जरी असली तरी छेद समान करावाच लागेल. मग छेद काय होईल, 4 हा छेद आहे, इथं 2 2 ला 4 करता येतो, बेदुनी 4. इथं काहीच करण्याची गरज नाही, कारण हा छेद ऑलरेडी 4 आहे आणि 2 सुद्धा 4 मध्ये बदलतो. बेरजेच्या बाबतीत तसंच, जिथं पहिले छेद आहे असा की ज्या छेदामध्ये दुसरा छेद बदलतो, तिथं पहिला छेद जो आहे म्हणून त्याला काहीच बेदुनी 4 तो सुद्धा अंशाचा 2 निघून. इथं काय होतं, तुमचे छेद झाला हा 4 आणि हा बेदुनी 4 छेद झाला 3 वजा बेदुनी 3 वजा 2 1/4 हे तुमचं 1/4 काय आलं तुमचं. क्लिअर आहे ना. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. पाच छेद 4 वजा 60/6. ठीक आहे. 5 काय करायचं तुम्हाला, 4 आणि 6 हा छेद आहे, छेद समान करायचा. 6चा पाडा म्हटला साईन दोन्ही 12, साईन दोन्ही 12 म्हटल्यानंतर काय 4 त्रिक 12, 12 मध्ये छेद बदलतो, साईन दोन्ही 12, अंशाचाही 12 ने गुणाकार, याचा 4 त्रिक 12 अंशाचा 3 ने गुणाकार, ठीक आहे. मग काय होईल, छेदात 12 जसं तसं, 5 त्रिक 15 वजा 7 दुनी 14, ठीक झाले. 15 14 कडे 1/12. वजाबाकी करत असतानाही तुम्हाला छेद समानच करायचं, वजाबाकी करत असताना छेद समानच करायचं. पुढचं उदाहरण 3/8 अधिक 7/10 वजा 9/10 16, ठीक आहे. 9/16 बरोबर. ठीक, बेरीज वजाबाकी एकत्रित आहे. 16 10 आणि 8 छेद बदलायचा समान करणे, मग 16चा पाडा 16 तरी 32, 10 छेद आहे. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, 16च्या पटीतली अशी संख्या ज्याच्या एकक स्थानी 0 आहे ते 10च्या पटीत असेल, तर 16चा पाडा सरळ सरळ म्हणत जा. 16 तरी 32, 16 तरी 48, 16 चूक 64, 16 पंच 80. 80 मध्ये 16 ही बदलतो, 10 8 80 होतात आणि 8 10 सुद्धा 80. तिथं 10 ने गुणाकार करावा लागेल, तिथं 8 ने गेला अंशाचा 8 ने करावा लागेल, तिथं 5 ने गेला 5 ने. किती होती, छेद तुमचा 80 आहे ऑलरेडी, 9 तो 30 झाली, हा झाला 7 अधिक 56 आणि वजा झाली 9/45. मला तुमच्याकडे काय राहिलं, सरळ सरळ 30 मध्ये 56 ची बेरीज न करता पहिले 56 मधून 45 वजा
56 मधून 45 वजा गेले, तुमच्याकडे आले 11. आता 11 अधिक 30 होतात 41. 41/80 हे तुमचं उत्तर. शेवटी आता याचं पूर्णांकात रूपांतर होत नाही आणि हा लहान आहे. त्या अंश छेदाला समान संख्येने भागिले. आहे की नाही? म्हणून हा असाच्या असाच उत्तर आहे. क्लिअर आहे अविनाश? काही अडचण इथपर्यंत? साधे सोपे सरळ एक्झाम्पल घेतले मी तुम्हाला फक्त पद्धत समजून सांगण्यासाठी. क्लिअर आहे? आता मला एक पद्धत शिकवतो, त्याची उद्या आपल्याला पर्सेंटेज ज्यावेळेस पुढे चालू होईल त्यावेळेस सुद्धा काम पडेल. आणि ही वजाबाकी शिकवतो. ठीक आहे, वजाबाकी शिकवतो. कारण की तुम्हाला 1 अधिक 7/8 हे शिकवलं. 8 1 8 आणि 7 15. 15/8 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय म्हटलं? 1.708. याला असंही लिहिलं जातं असं म्हटलं होतं मी तुम्हाला. हे तुम्हाला माहित आहे. आता याच अनुषंगाने मी तुम्हाला वजाबाकी शिकवतो. एक एक गोष्ट जी आहे ती चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आणि हे इतकं गरजेचं आहे, ही पद्धत इतकी महत्वाची आहे की याच्यामुळे तुमचा पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेशन करत असताना किंवा इथेही कॅल्क्युलेशन करत असताना भरपूर वेळ वाचेल. पुढे जेव्हा मी तुम्हाला एकत्रित मिक्स क्वेश्चन्स देईल, मिक्स एक्झाम्पल देईल, सगळंच या चॅप्टर मधून सगळं एकत्रित, त्यावेळेस तुमचा वेळ भरपूर वाचणार. ठीक आहे, जिथं जिथं अशी वजाबाकी येईल तिथे. तर पहा, सगळ्यात पहिले शिकून घ्या की 1 मधून कोणतीही संख्या वजा करायची असेल तर काय? 708. आणि एक लक्षात घ्या, हा छेदाधिक अपूर्णांक आहे हाच असावा, नाहीतर मग तुमचं उत्तर जे आहे ते मायनस मध्ये जाईल. कशात जाईल? मायनस मध्ये जाईल. आता होतं काय? छेदाधिक अपूर्णांक असावा. छेदाधिक अपूर्णांकाच्या बाबतीत एकदम परफेक्ट लागतो. जर अंशाधिक अपूर्णांक घेतला तर उत्तर निगेटिव्ह होतं, मायनस मध्ये जातो. हे बघ, 1 वजा 708 किती होते? तर हे तुम्हाला पहिले मी मॅन्युअली सगळं सांगतो आणि मग शॉर्ट ट्रिक आपण एक्झाम्पल घेतो, मग याला मोठं करतो. ठीक आहे, आता बघा, जसं आपण बेरीज करत असताना करतो 1 अधिक 708, 8 1 8 आणि 7 15, तसंच करायचं आपल्याला. 8 दिलेला आहे, या 8चा 1 सोबत गुणाकारच होईल. 8 दिलेला आहे, 8 1 8 वजा 7, 8 वजा 7 किती झाले? 1. 1/8 किती आले? 1/8. आता हे लक्षात घ्या की 1 सोबत ज्या वेळेसही वजाबाकी होते छेदाधिक अपूर्णांकाची, त्यावेळेस तुम्हाला तिकडे जाण्याची गरज नाही. 8 मधून 7 वजा करा, छेदातून अंश वजा करून लिहायचा अंशात आणि छेदात 8 जसाच्या तसं. हे बघा, हे सरळ सरळ 8 वजा 7 1 छेदा. म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं 1 वजा 23/27 आहे, तुम्ही काय म्हणाल? 27 वजा 23/27. कारण हे असंच होणार, 27 1 27 वजा 23, 27 मधून 23 गेले, 4 राहिले, 27. इकडे पाहूच नका, 1 वजा आहे, 1 मधूनच वजा बाकी आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे, सरळ 27 वजा 23 4/27. ठीक आहे, आता कितीही मोठी संख्या असू द्या, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे फक्त एवढंच की वजा बाकी. मला वाटतं 1 वजा 54/59. तर तुम्ही काय म्हणाल? 59 वजा 54 5/59. छेदातून अंश वजा. ठीक आहे, मला वाटतं 1 वजा 123/145. तुम्हाला करायचं 145 वजा 123 ते झाले 22. 22/145. तुम्हाला म्हटलं 1 वजा 158/178. तुम्हाला करायचं 178 158 गेले 20/178. आणि पुन्हा आता हे लहान होतात, लहान होतात. 2 भाग दिला 10 झालं, 2 भाग दिला 42 10/1 लहान होतात. तसं तर असंच होतं, 178 मध्ये 157 गेले 20 राहिले 20/178.
मग आता याला मोठं कसं करता येईल बस, याला मोठं असू दे. एक मधून वजा करायला मी तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला पुढे एकच्या ठिकाणी कोणती एक रॅन्डम संख्या घेतली, समजा 2 वजा मी म्हटलं 7/8. 2 वजा 7/8 काय होईल? जर मॅन्युअली पाहिलं तुम्ही, पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर लिहायचं असेल म्हणून आणि डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर मॅन्युअली जर लिहिलं मी तर काय होईल? 8×16 16 वजा 7. 8×16 16 वजा 7. ठीक आहे. 16 मधून 7, 16 मधून 7 गेली 9/8. पण हे 9/8 यालाच म्हणतात हा अंश किंवा पूर्णांक आहे. 8चा पाढा 8×8 अधिक 1/9/8. इथपर्यंत डायरेक्ट येतं का मला इथे? हो, डायरेक्ट येता येतं. बिलकुल येत आहे. का नाही येत? सरळ सरळ येतं. काय करायचं? मी तुम्हाला एक मधून संख्या वजा करायची कशी ते शिकवलं. मग आता याला 2 वजा 7/8 ला मी असं लिहू शकतो की 1 अधिक 1 वजा 7/8 लिहू शकतो की नाही? मग मी याच्याकडे पाहू शकतो की नाही? हे शिकवलं मी तुम्हाला 1 वजा 7/8. 2 ला मी लिहिलं 1 अधिक 1 वजा 7/8. मग मी काय म्हटलं 1 वजा 7/8 हा एवढा भाग जो आहे मी तो शिकलोय. मग हा 1 जसा आहे तसा 1 पूर्णांक 1 वजा 7/8 तिथं 8 मधून 7 गेले 1 राहिले छेदात आला 8 5. 1 पूर्णांक 1 छेदात डायरेक्ट आलं, डायरेक्ट आलं. क्लिअर? पहा सांगतो तुम्हाला. मी म्हटलं 3 वजा 6/11. तुम्ही काय म्हणा, तुम्ही म्हणा 3 म्हणजे काय असेल 2 अधिक 1. कारण 1 वजा 6/11 हे मी शिकलो. 1 मधून 6/11 कसे वजा करायचे हे मी शिकलो. 1 मधून 6/11 कसे वजा करायचे शिकलो. 11 मधून 6 दिले 5. माझ्याकडे डायरेक्ट उत्तर बघा. 2 हा पूर्णांक आहे. 6 मधून 11 मधून 6 गेले 5/11. 2 पूर्णांक 5/11 डायरेक्ट उत्तर. किती मोठी संख्या असू द्या, इथून पुढे तुमच्यासमोर किती मोठी संख्या आली ना, तुमचं उत्तर जे आहे ते लागलीच येईल. खात्रीशीर सांगतो, लागलीच उत्तर येईल तुमचं. तुम्हाला म्हटलं 11 वजा 32/41 किती होती? तुम्ही म्हणाल 11 म्हणजे सर 10 अधिक 1 वजा 32/41. तर 1 वजा 32/41 शिकलो. 1 मधून अपूर्णांक कसा वजा करायचा शिकलो, आहे की नाही? मग हा 10 पूर्णांक आहे. 41 मधून 32 गेले किती राहते? 42 मधून 32 गेले तर 10 राहते. 41 मधून 32 गेले किती राहते? 9 राहते. 9/41. कधीही कॅल्क्युलेट करून पहा, मॅन्युअली कॅल्क्युलेट करून पहा. हे असं नाही आलं तर म्हणून. पण आता तुम्हाला जर उद्या चालून असं एक्झाम्पल आलं, तुम्हाला हे माहित नाही, तुम्ही काय करता माहित आहे? 11 वजा 32/41 41 म्हणजे 11. 41 म्हणजे 11 झाले 451. 400 वजा 32/41. मग डबल किंवा 451 मधून 32 गेले. बघ 451 मधून 31 गेले. 451 मधून 31 गेले तसं 420 राहिले. 31 तेव्हा 32 ठिकाणी 31 आहे. मग आता 451 मधून 31 गेले 420 राहिले. 1 गेला 419 राहिले. तर 419 141. मग आता पुन्हा याला पूर्णांक अपूर्णांकात बदलतो म्हटलं तर मग काय राहायचं? 41 10 41 10 410. 41 10 410. ठीक आहे. तो 10चा भाग दिला. 419 मधून 410 गेले 9 राहिले छेदात आले 41. 10.941. मग सांगा हा झमेला केल्यापेक्षा हे डायरेक्ट कोणते गेली आहे ना, हे डायरेक्ट आहे ना, हे झमेल्यात पडण्यात पुरत नाही. आता याच्यापासून संख्या मोठ्या जर गेल्या मी तर मग तुम्हाला प्रॉब्लेम जाईल का? नाही ना. हे लिहा तुम्ही पहिले, तुम्हाला मोठी संख्या करा. हे लिहा तुम्ही पहिली 5. हे फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. भविष्यात लय कामाला पडणार.
लिहिलं अविनाश? एवढंच लिहिलं का? चला सांग. अविनाश लिहिलं का? पूर्ण लिहित असेल तर लिहा, शांत, काही टेन्शन नाही, लिहून घ्या. लिहिलं झालं की फक्त मग सांगा. लिहिलं झालं म्हणून. झालं? चलो. परत मोठ्या मोठ्या संख्येत गेल्या, जसं की म्हटलं 53 वजा 8496 99 97 ते फालतू भाग नाही गेला. आता 53 वजा 8497, मग पहा तुमच्यासाठी प्रॉब्लेम काय होऊन जाईल. 97 गुणिले 53, मग त्यातून वजा करा 84 भागिले 97. एवढं करण्याची गरज नाही आपल्याला. आपण म्हटलं 53 म्हणजे 52 अधिक 1, आणि मग वजा 8497 येता आपल्याला माहित आहे ना. मग आपल्याला 52.87 मधून 84 गेले, 13 राहिले. 13/97 आला. 52.1397 कॅल्क्युलेशन्स मध्ये उद्या याची गरज पडणार आहे. म्हणजे या पद्धतीची भरपूर आवश्यकता पडणार. जेव्हा पुढे कॅल्क्युलेशन होतील त्या या पद्धतीची भरपूर आवश्यकता पडणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही पद्धत ऍज इट इज माहित पाहिजे. समजलं का अविनाश तुम्हाला? हे सगळं एक मधून वजा करण्याची पद्धत सांगितली, आणि त्याच्या बेसिसवर मग जर संख्या वाढवल्या तरी आपण तरी त्याला कन्वर्ट करून कसं लिहायचं, कसं लवकर कॅल्क्युलेट करायचं सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे? चलो रफ देखो. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरचे गणित. याला मी तुम्हाला पर्सेंटेज आल्यानंतर आणखी याचं काय काम पडतं ना ते सुद्धा सांगेन. आणि मग याच्यामध्ये पर्सेंटेजच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचं आहे ऍडिशन, ते ऍडिशन सुद्धा करून बघू. ठीक आहे. आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज जी आहे त्याच्याकडे बोलू. तर आपला प्रश्न असा असेल की 3 पूर्णांक 2/3 अधिक 4.3/4 अधिक 5.5/6 बेरीज किती होईल? पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज करत असताना तुम्ही दोन पद्धती वापरू शकता, पण एक पद्धत फार महत्वाची. कारण पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज वजाबाकीच दिली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला याला बदलून लिहिण्याची गरज. एक कन्व्हर्जन मेथड आहे, एक डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथडच वापरतो आपण जर फक्त बेरीज वजाबाकी दिली असेल तर. गुणाकार भागाकार आला तर आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. पण कन्व्हर्जन मेथड जी आहे ती सांगतो मी तुम्हाला पहिले, जी प्रचलित आहे, पण ती वापरू नका, जास्त वापरू नका. बेरीज वजाबाकी तरी वापरू नका, इतर ठिकाणी वापरू शकता. 3×3=9 याला बदलून लिहितो आपण 11/3. 4×16 19/4. आणि पुन्हा काय झालं 6×2=30 पुन्हा आता बेरीज आहे साधी साधी आपली, पण बेरीज आहे तर आपल्याला काय छेद समान करायचा असतो. 6×2=12 4×3=12 3×4=12 12 या छेदामध्ये सगळ्यांना बदलायचं. 6×2=12 2 गुणाकार इथं 2 गुणाकार. इथं बघा 4×3=12 3 गुणाकार इथं 3 गुणाकार. आता इथं 3×4=12 4 गुणाकार 2 4 गुणाकार. आता का संख्या कशी मोठी होतं? छेदात तो 12 आहेच कारण कॉमन. आता 11×4=44 झाली. 19 किती झाली 57 झाली. आणि 35 झाली 70 झाली. एवढ्या मोठ्या संख्यांची बेरीज करायची. मग तुम्ही काय करा 70-50 किती झालं 120. 120 आणि 40 107 आणि 7×4=18 म्हणजे 171. 12
आता पुन्हा तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी दिली आहे, उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच विचारतो. मग तुम्हाला 171/12 करायची. मग आता काय होईल? 12 × 14, तर 12 × 15 180 होतात. 12 × 14, 12 × 14 किती होतात? तर 12 × 14 किती होतात? 12च्या वर्ग 144 है ना, आणि 12 × 24 168, 168, 168, 12 × 14 168, 171 मधून 168 गेले, 3 राहू क्षेत्र. तुमच्याकडे आलं 14.3 3 चौक 12, 14.104, याला 14.104. ठीक आहे. आता याला आपण या पद्धतीने सोडू. ही दुसरी पद्धत आहे. तेच उदाहरण 3.203 अधिक 4.3 अधिक 5.5. जेवढे पूर्णांक आहेत त्या सगळ्यांची बेरीज एका ठिकाणी करायची. 3 हा पूर्णांक अधिक 4 हा पूर्णांक अधिक हा 5 पूर्णांक. ठीक आहे. याची बेरीज एका ठिकाणी, अपूर्णांकाची बेरीज एका ठिकाणी. 2/3 अधिक हा 3/4 अधिक हा 5/6. ठीक आहे. आता 4 3 7 5 12 राहू द्या बाहेर. छेद समान करून कॅल्क्युलेशन होईल. 2/3 3/4 5/6 छेद समान करून कॅल्क्युलेशन होईल. छेद माहिती आपल्याला 12 करायचं. मग 6×12 इथं 5×2 होती, इथं 4×12 इथं 3×3 होती, इथं 3×4 इथं 2×4 होती. छेदात 12 आहे. 4×2 8, 3×3 9 आणि 5×2 10. ठीक आहे. आता सध्या मी तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन सांगत नाही, बघितलं इथं कॅल्क्युलेट करा मग सांगा. सध्याही मी तुम्हाला इथंच घेतोय याच पद्धतीने, जोपर्यंत तुम्ही यूज टू होत नाही याला. एक वेळ यूज टू झाले की मग मीच तुम्हाला शॉर्टकट घेऊन जातो. मग 12 इथं बघायला 9 8 किती 17 10 27 छेद किती 12. पण आता 27/12 अंशात पूर्णांक आहे, याला बदलावं लागेल. मी काय म्हटलं होतं कालच की बघा अशी परिस्थिती तुमच्या समोर 100% येईल पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरीज. तिथं होत असतं. काल शेवटचं एक्झाम्पल होतं 8.1/4 काहीतरी होतं, 1/10 असं काहीतरी होतं. तर त्याच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 1/4 नाही काहीतरी 7/4 असं काहीतरी होतं. अंशाची अपूर्णांक घेतला होता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्यावेळेस म्हटलं तुम्हाला हा करेक्ट नाहीये, याचा करेक्ट फॉर्म वेगळा होता. ठीक आहे. इथं 12 बाहेरच ठेवा. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बदलायचं. 12चा 12 12 27 मधून 24 गेले 3 राहिले, छेदात आले. 3 1 3 3 चौक 12 हा 1/4 होतं. 12 2 14 14.104. याच्यात आणि याच्यात काय डिफरन्स आहे? याच्यात संख्या फार मोठी होत नाही, इकडे संख्या फार मोठ्या होतात, कॅल्क्युलेशन फार जास्त करावं लागतं. इथे संख्या फार मोठी होत नाही, हे थोडं लवकर कॅल्क्युलेट होऊन जातं. याला कॅल्क्युलेशन मध्येच टाइम जातो. इथं संख्या मोठ्या होत जातात, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मोठं होत जातं, थांबावं लागतं. कधी कधी कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस असतात. जितक्या संख्या मोठ्या होत जातील कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस वाढत जातात. जितक्या संख्या लहान असतील तितकं कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस कमी होत जातात. त्यामुळे संख्या लहानच ठेवायच्या. त्याच्यासाठी आपल्याला हीच पद्धत वापरणं गरजेचं आहे. हा गुणाकार भागाकार आल्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणतो की कन्व्हर्जन करा, नाही तर कन्वर्ट न करता कॅल्क्युलेशन करा. नाही की नाही अविनाश? बरोबर आहे. दिली का दोन्ही पद्धती तुम्ही? ही पद्धत कन्व्हर्जनची आहे, ही आपल्याला बेरीज वजाबाकी करत असताना वापरायची नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची मिश्र अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असताना या पद्धतीला वापरायचं नाही, हीच पद्धत वापरायची आपल्याला. या कन्व्हर्जनच्या मेथडला आपण गुणाकार भागाकार द्वा. लिहिलं अविनाश तुम्ही? केलं. दोन पूर्णांक 3/4 अधिक 3.5 4 5 6 हे स्पष्ट आहे.
आता काय करायचं, पूर्णांकाची केली आता डायरेक्ट लिहू. आता डायरेक्ट लिहू. 2 आणि 3 5 आणि 4 9 झाले मागे. 3/4 अधिक 4/5 आहे अधिक 5/7 चेक समान करायचा किती होईल. सायंत्रिक 12 5च्या पाड्यात 12 सायंत्रिक 18 5च्या पाड्यात 5च्या पटीत संख्या जी येते तिच्या एकच स्थानी 5 किंवा 0 असतो. मग 6च्या पाड्यात 5 किंवा 0 येणारी संख्या पाहिजे. 6/24 6×5 = 30. पण 4च्या पटीत 30 येत नाही. ठीक आहे, मग 30 नाही चालणार. मग त्यानंतर सरळ सरळ 6×10 = 60. 4च्या पटीत 60 येतात तर 15×4 = 60 होतात. 12×5 = 60 होतात. 6×10 = 60 ही अशी संख्या ज्याच्यामध्ये आपल्याला छेद बुडवतो. 10×6 हे 10×5 झाले. हे 12×5 झाले. 12×4 झाले. हे 15×4 झाले. हे 15×3. आता पहा हा 9 आहे. छेदात इथं 60 आहे तुमच्याकडे. आता जर डायरेक्ट बेरीज करतो म्हटलं तर करता येते ना, तुम्ही जर प्रयत्न केला तर होतो. 15 3 45 12 चौक 48 45 48 किती झाले 8 आणि 5 13 93 आणि 9 5 50 100 आणि 50 150 7 वजा गेले 143. ठीक आहे, हे 143 पण डायरेक्टली याचं नसेल तर असं लिहा 15 3 45 12 चौक 48 आणि 9 5 50 मग बेरीज करू. काही हरकत नाही, सुरुवातीला असं केलं तरी चालेल. धीरे धीरे स्पीड वाढवू शकतो. मग काय झालं 4 आणि 4 8 आणि 5 13 130 8 आणि 5 13 130 आणि 13 143 आले. छेद 60. पुन्हा काय झालं, पुन्हा इथं तेच आहे आपल्याकडे अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक काय तर बदलायचं 9 60चा पाडा म्हटलं तर 60 × 120 143 मधून 120 गेले 23 राहिले छेद 60. 9 आणि 2 पूर्णांकांची बेरीज 9 आणि 2 11.23 छेद. अविनाश क्लिअर है ना, समजते ना, बिल्कुल समजते. हा 4 पूर्णांक 709 अधिक 6 पूर्णांक 11/12 वजा 5 पूर्णांक 7/18 बरोबर. पुन्हा तेच हे आपल्याला पूर्णांकाची बेरीज करायची. ठीक आहे, 4 अधिक 6 10 10 आणि 5 15 आले बाहेर. 709 अधिक 11/12 अधिक 7/18 हे जे अपूर्णांक आहे त्यांची बेरीज करायची. मग आता छेद समान करावं लागेल. 18चा पाडा म्हटलं 18 अधिक 36 12 अधिक 36 9 36 36 मध्ये नंतर 18 गुणिले 2 मग इथं 7 गुणिले 2 12 गुणिले 3 तर इथं 11 गुणिले 9 गुणिले 4 तर इथं 7 गुणिले 4 काय पाहायला आपण 15 आपल्याकडे आहे. 36 आपला छेद आहे. 9 36 12 36 18 36 कॉमन. मग 7/28 11×33 आणि सॉरी वजा बाकी आहे का, वजा बाकी आहे सॉरी वजा बाकी 7×14 बरोबर. आता बा सोपं कसं करता येईल, कॅल्क्युलेशनही सोपं करता आलं पाहिजे ना. 28 मधून 14 गेले 14 राहिले नाही कॅल्क्युलेशन 28 मधून 14 वजा बाकी होणारच 14 28 मधून 14 गेले 14 राहिले. 33 अधिक 14 किती होती, 33 आणि 14 किती होती काय म्हटलं अविनाश. अरे हो आहे ना. हे नाही का अविनाश, हे बघा सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, पाहून घ्या. 3/4 4/5 5/6 6चा पाडा म्हटलं आपण 60 झाले का 6×10 12×7 15/24. आता 15चा गुणाकार केला 3 सोबत 3 आहे 15 तरी 45
12चा गुणाकार करावा लागेल, 12 चौक 48 आणि 9 पाची 50. 50 आणि 40 झाले 90 आणि 40 130. 8 आणि 5 झाले 13. 130 आणि 13 143. 143 चे घ्यायला लागेल 6. आता 60 दुनी 120 होतात. 143 60 दुनी 120. ठीक आहे. 143 मधून 20 गेले, 3 राहिले, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 1 मधून गेला 0 राहिले. ठीक आहे. तर हा 2 पूर्णांक होता, हा 2 पूर्णांक 23 अंशात आणि छेदात 60. बरोबर आहे. मग हे किती झाले 9 2 11 11.23/60. अविनाश आलं का लक्षात? हे 40 70 असते ना, मग झालं असतं. ते छेदात 70 आहेत, 70 दुनी 140, 60 दुनी तर 120. 143 मध्ये 120 गेले तर 23 राहतील ना अविनाश. मग इथं आमच्या 23 म्हणजे 11.23/60. अविनाश है ना? हा. पहा इकडे 23 होतं, 28 मध्ये 14 गेले, 14 राहिले, 14 33 किती 4 आणि 3 7 म्हणजे 47. 47/36 हे नेहमी असंच होणार आहे की अंशातला पूर्णांक येईलच येईल सहसा. मग आपल्याला याला बदलून घ्यायचं 15. 36 एक 36. 47 आणि 36चा फरक किती झाला 11चा. 1136 म्हणजे हे झालं 15 आणि 16 पूर्णांक 1136. क्लिअर अविनाश? आलं लक्षात? समजून राहिली का पद्धत तुम्हाला? है ना? आज आपण इथं थांबू. उद्याला पुन्हा 7 ते 9 आणि सोमवारपासून मग 6 ते 9. ठीक आहे. क्लिअर आहे? मी तुम्हाला आता लवकरच असाइनमेंट आणि टेस्ट टाकतो. ठीक आहे. उद्या आता दिवसभर तेच काम आहे, तर उद्या असाइनमेंट आणि टेस्ट टाकण्याचं काम करतो. ठीक आहे. चलो, गुड नाईट.